किती नुकसान झाले, किती क्षेत्रावर झाले जिल्हानिहाय, त्याचा सविस्तर आढावा यंत्रणेकडून राज्यस्तरावरती घेतलेला आहे। शेतकऱ्याला वाऱ्यावरती हे सरकार बिलकुल सोडणार नाही, कधी याच्या पाठीमागे सोडलेलं नाही। निश्चितपणे या अवकाळीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला राज्य सरकार, माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानं लवकरच योग्य ती मदत करेल। जो पहिला अहवाल आलेला आहे, प्राथमिक अहवाल झालेला आहे, अवकाळी पावसाचं नुकसान झालं, याच्यामध्ये जवळपास 87,876 क्षेत्र बाधित झाले हेक्टर। अजूनही हे बघा, जोपर्यंत शेतातलं पाणी कमी होत नाही, शेतात जाण्यासारखी परिस्थिती निर्माण होत नाही, तोपर्यंत प्रत्यक्ष त्या शेतात आमच्या कृषी विभागाचे कर्मचारी असतील, आमचे महसूल विभागाचे कर्मचारी असतील, त्यांना तिथपर्यंत जाता सुद्धा येत नाही। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी त्यांना जाता आलं त्या त्या ठिकाणची प्राथमिक माहिती सरकारकडे आलेली आहे आणि जी काही अजून सुद्धा काही क्षेत्र समजा असेल, आपण म्हणताय तसं जो काही प्राथमिक अंदाज आलाय त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही क्षेत्र बाधित झालं असेल तर एकही बाधित झालेले क्षेत्र वंचित राहू नये अशा पद्धतीचे स्टँडिंग ऑर्डर्स ह्या प्रशासनाला या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आणि जो काही अहवाल प्राप्त होईल संपूर्ण नुकसानीचा त्याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे निश्चितपणे शेतकऱ्याला दिलासा देणारा निर्णय घेतील। सगळ्यात महत्त्वाचं निकष कोणते लावायचे याच्यावरून गोष्टी पुढे मागे झाल्या होत्या। आता नक्की काय होणार आहे? कारण एकीकडे दुष्काळासाठी सुरुवातीला आपण 40 तालुके वेगळे काढले, मंडळनिहाय त्याच्यावरती काम चालू आहे आणि आता हे गारपिटीचे दुष्काळ आणि दुष्काळासाठी असणाऱ्या उपाययोजना हा एक भाग आहे आणि अतिवृष्टी, अवकाळी पाऊस हा वेगळा भाग आहे। पण तरी सुद्धा दुष्काळात पिकं करपून जाणं आणि नुकसान होणं आणि अतिवृष्टी आणि अवकाळीमध्ये हातातोंडाशी काढायला आलेली पिकं खराब होणं, त्यामुळे हिथं नुकसानच आहे। पण जे काही स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत बघा, आपण माननीय शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये या ठिकाणी एनडीआरएफचे जे निकष होते त्याच्यामध्ये आपण बदल केला। आपण जे क्षेत्राची मर्यादा 2 हेक्टर होती ती आपण 3 हेक्टर केली। या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स, ह्या स्टँडिंग आपण शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर हे बदल केलेले आहेत। मला एकच राज्यातल्या जनतेला विनंती करायची आहे की एकदा संपूर्ण आकडेवारी जिल्हानिहाय, मी तर म्हणेन तालुकानिहाय जी काय आकडेवारी राज्य सरकार समोर येणार आहे ती एकदा आल्यानंतर मी एवढंच आपल्याला सांगेन राज्य सरकारची भूमिका म्हणून की कोणत्याही शेतकऱ्याला या मदतीपासून किंवा या नुकसानीतनं मदत करण्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही। उद्धव ठाकरेंची नुकतीच एक पत्रकार परिषद पार पडली आणि त्यांना मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हणते महाराष्ट्र उघडा पडलाय, गारपीट झाली आहे, शेतकरी वाताहत झाली शेतकऱ्यांची आणि तुम्ही तेलंगणात प्रचाराला जाता, लाज वाटत नाही का? आणि मग स्वतःच्या पंचतारांची शेतीबाबत तुम्ही सांगत बसता। त्यांनी असे शब्द वापरले की जो माणूस आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात दुसऱ्या पक्षाच्या प्रचाराला जातो तो माणूस सत्तेवर बसायच्या लायकीचं नाही, नालायक असा शब्द त्यांनी वापरला। अशा पद्धतीचा शब्दप्रयोग कोण करतं? ज्यांचं अवस्था अशी होते, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अवस्था माननीय उद्धव ठाकरे साहेबांची झालेली आहे। त्यांच्या काळात सुद्धा संकट आली, त्यांच्या काळात सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान झालं, पण एनडीआरएफच्या दुप्पट मदत द्यायची, 2 हेक्टरचं क्षेत्र मर्यादा 3 हेक्टर करायचा निर्णय माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना का घेतला नाही? याचं जर उत्तर द्या ना मला आधी। जी व्यक्ती शिंदे साहेबांच्या सारखी शेतकऱ्याच्या बाबतीतला निर्णय हा एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट आपण मर्यादा केली, 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं, म्हणजे हे जे शिंदे साहेब चांगलं करतायत, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळातले 3 मंत्री माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं फील्डवर पाहणी करतायत, स्वतः वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा राज्यस्तरावरचा सगळा आढावा घेत आहेत, उपाययोजना बाबतीत आदेश देत आहेत। एवढ्या सगळ्या बाजूवर सरकार काम करत आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं सतत या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष आहे। कसं आहे, माननीय शिंदे साहेबांना शेजारच्या राज्यामध्ये आग्रहानं तिथल्या पक्षांनी बोलवलं, महायुती आमची आहे, महायुतीमध्ये आमचा एक घटक पक्ष आहे आणि तिथल्या नेत्यांनी, तिथल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब तिथे यावेत, त्याच्यामुळे गेलेले आहेत, एका दिवसासाठी गेलेत। पण माननीय उद्धव ठाकरे साहेबांना मला नम्रपणाने विचारायचं आहे, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असताना कोकणात अशा पद्धतीची अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस आला, पिकांचं नुकसान झालं, त्यावेळी किती दिवसानंतर तुम्ही गेला तिथं पाहणी करायला?
त्यावेळी सुद्धा तुमचे मंत्रीच अगोदर त्या ठिकाणी गेले होते, तुमचे स्थानिक आमदारच त्या ठिकाणी गेले होते. असं नाही की आज अतिवृष्टी झाली तात्काळ उद्धव ठाकरे साहेब गेले. आज सुद्धा मी मगाशी ऐकलं, आता 5-6 जिल्ह्यात नुकसान झाले विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, आणि काय सांगतायत, 1 दिवसाचा दौरा माननीय उद्धव ठाकरे साहेब नुकसानीची पाहणी करायचा करणार. आता 4-4, 5-5 जिल्ह्यात 1 दिवसात काय पाहणी करणार उद्धव ठाकरे साहेब? त्यामुळं आधी आपण स्वतःच बघा, स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. हे तुमचे जे सल्लागार आहेत साहेब तुम्हाला सांगणार आहेत त्यांचं ऐकून फारसं तुम्ही म्हणजे त्यांचं फारसं ऐकू नये, कारण जे तुम्हाला सांगतायत त्यांच्यामुळेच ही अवस्था पक्षाची आज झालेली. मी लहान आहे, आपल्याला बोलण्या एवढा मी मोठा नाही, परंतु जेव्हा आमचे नेते माननीय शिंदे साहेबांच्या बद्दल तुम्ही अशा पद्धतीचा शब्द वापरता की जो आम्ही बोलू सुद्धा शकत नाही, त्यामुळे साहजिकच शिंदे साहेबांचा एक सहकारी म्हणून त्यांच्याबद्दल असा शब्द तुम्ही वापरला तर तुमच्याबद्दल तेवढ्याच तीव्रतेनं आम्हाला सुद्धा बोलावं लागेल. हे नाईलाज म्हणून मला या ठिकाणी सांगावं लागते.